ही बघा माझी अवस्था अशी झाली आहे, म्हणून वेट कमी करणं खूप गरजेचं आहे. बालाजी मंदिरावरून आलो आम्ही आणि वरती जायला तिकडून खूप उंच पायऱ्या आहेत आणि तिकडेच आमच्या आत्याचं घर आहे. हे आमच्या आत्याचं खूप जुनं घर होतं. त्यांनी आता रेंटने चढवलं आहे आणि आता हे दुसरीकडे नवीन घर घेतले. मग आम्ही त्यांच्या घरी गेलो. त्यांना आधीच आम्ही सांगितलं होतं की आम्ही सगळे येणार आहे म्हणून. त्यांनी चक्क पुरणाच्या पोळीचा घाट घातला आणि त्यांची एकच सुनबाई आहे. मग बिचाऱ्या वहिनी एकटंच करत बसले. आम्ही एवढे लोक, मग आम्ही गेल्यानंतर आम्ही खूप चांगल्या नणंदबाई आहोत हे दाखवण्यासाठी. नाही, खरंच आम्ही चांगले आहोत. मी, माझ्या बहिणी आणि माझ्या आत्या आम्ही सगळ्या पोळ्या करायला त्यांना हेल्प केली. जेवण वगैरे केलंच, बाकीचे काही जे रिच्युअल आहेत ते पूर्ण केले. आणि गंगाखेडच्या लोकांनो हे बघा किती घाण आहे हे सगळं. डुकरं सगळे मातीत राहून बसले आणि इतका घाणेरडा स्मेल सगळं. म्हणजे मंदिर तुमचं गंगाखेड म्हणजे मंदिरांचं माहेरघर आहे. महाराष्ट्रात एवढे मंदिरं नसतील, एवढे मंदिर आहेत तुमच्याकडे. थोडं क्लीन ठेवा यार. जिकडे ही गोड खारुताई दिसली आणि माझा मूड थोडा चांगला झाला. खूप घाणेरडा स्मेल येतो. सगळीकडे ओपन गटार आहे. तिथले पॉलिटिशियन लोक करतात काय पैशांचं नाही माहिती. हे संत जनाबाईंचं इतकं सुंदर मंदिर आहे, पण नुसता घाणेरडा आसपास स्मेल यार. सगळे गटार ओपन, खूप घाण वाटतं. पण मंदिरात गेले की तसं डोकं शांत होतं. खूप सुंदर. संत जनाबाईचं नाव तर सगळ्यांनी ऐकलं असेल. किती मोठ्या संत होत्या त्या. अक्षरशः भगवान विठ्ठल त्यांना दळू लागायला यायचे. हे बघा इथं त्यांनी तशी एक मूर्ती बनवली आहे, पण त्यांनी बनवलेली जी गौरी असायच्या ना, शेणाच्या गौऱ्या बनवतात, त्याच्यातून विठ्ठल विठ्ठल आवाज यायचा. त्या दळू लागायला संत जनाबाईंना विठ्ठल यायचे. अशा इतक्या मोठ्या भक्त होत्या त्या. असंच देव कोणाच्या घरी नसतो येत. खूप मोठे सॅक्रिफायसेस केलेले असतात त्या लोकांनी. किती भक्ती यांची महान असेल. अशा जनाबाईंची समाधी मंदिर इथं आहे. गंगाखेडमध्ये असे खरंच खूप मोठे मोठे संतांची मंदिरं आहेत. पण गंगाखेडच्या लोकांनी काळजी घ्यायला पाहिजे की ॲटलिस्ट त्या मंदिरांची तरी एक मानमर्यादा ठेवून सिटी स्वच्छ ठेवा. तुमच्या तिथले पॉलिटिशियन नुसते मतदान घेऊन काय करतात माहीत नाही मला काही असं, म्हणजे मी असं कॉन्ट्रोवर्शियल बोलते आहे, पण मी खरंच जे बाहेरून येणारे लोक आहेत ना, तुम्ही त्यांचं मत घ्या. खूप घाणेरडा वास, खूप म्हणजे मोठे मोठे डुक्कर आणि हे खूप घाणेरड्या. सिटीमध्ये अजिबात हे नाही आहे. रिटर्न जाताना दुपारी इतकं ऊन होतं, पाऊस पडणारच होता. जातोय, पाऊस पडतोय, आम्ही निघालो आहे आमच्या घरी. चला भेटूया नंतर.